नेहमीप्रमाणे आपण आज असाच एक युनिक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर तुम्हाला आमचे व्हिडिओ थोडे जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील, तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करना तो बनता है ना भाई। चला तर मग आपल्या सगळ्यांची आवडती कोथिंबीर वडी खाऊया। तुम्हाला आठवतंय का, तुमच्याजवळ कोथिंबीर वडी सहसा कुठे मिळत नाही ना, पण पुण्यामध्ये अशी एक कोथिंबीर वडी मिळते ना, याची टेस्ट बघायला आपण आज इथे खास आलेलो आहोत। जे खास आहे ना ते आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा हमेशा प्रयत्न करत असतो। सो आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर संध्याकाळ झाली ना की आपल्याला नकळत आपण कुठेतरी वडापाव, पाणीपुरी, शेवपुरी असं शोधत असतो। असंच आज आम्ही फिरत फिरत निगडीवरून आलोय पुण्यामध्ये कोथिंबीर वडीची टेस्ट घ्यायला। सहसा आपल्या शेजारी पाजारी कोथिंबीर वडी कुठेही मिळत नाही, पण इथे फक्त असं आहे की वर्षाचे 12 महिने इथे कोथिंबीर वडी तुम्हाला अवेलेबल होते। 25 रुपये प्लेट आहे कोथिंबीर वडी, पण इतकी अप्रतिम आहे ना, तुम्ही एकदा खाल्लात तर परत परत इथे कोथिंबीर वडी खायला याल। इथले जे जवळपासची लोक असतील आजूबाजूची, जे हमेशा इथे कोथिंबीर वडी खातात, त्यांना माहितीच असेल इथली कोथिंबीर वडीची टेस्ट कशी आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की, मी म्हणते म्हणून इथे कोथिंबीर वडी खायला या आणि इथली टेस्ट घ्या। इथे बटाटा भजी मिळेल, तुम्हाला गोल भजी पण मिळेल आणि कोथिंबीर वडी फेमस आहे इथली। तुम्ही या, ही दुसरी पिढी आहे जी इथे कोथिंबीर वडी बनवतीये, तर नक्की एकदा विजिट करा। धन्यवाद। तुमच्या माहितीतले सुद्धा एखादे युनिक ठिकाण आम्हाला नक्की कळवायला विसरू नका। खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला ते मेसेज करा, आम्ही नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करू। बघा, आता आपण कोथिंबीर वडी ऑर्डर केली, पण टेस्ट बघू कोथिंबीर वडीची पहिला कशी आहे। मिरची पण छान आहे बघा। गरम गरम कोथिंबीर वडी सहसा मिळत नाही बघा। आता आपण बघूया गरम गरम वडापाव। आह, काय मग, बघितल्या सुटतंय ना तोंडाला पाणी। असे गरम गरम तळते वडापाव खायची गोष्टच काय वेगळी आहे। जशी ऑर्डर असेल तसे हे गरम गरम वडापाव तळून, आणि कोथिंबीर वडीची ऑर्डर असते ना तसे गरम गरम हे तळून आपल्याला देतात। म्हणजे त्यांनी रेडीमध्ये ठेवलेली आहे आणि मग तुम्हाला देतात, असं अजिबात नाही इथे। त्याच्यामुळे हे एक मला इथलं छान विशेष वाटलं। आणि त्यांनी कोथिंबीर वडी असू देत किंवा वडापाव असू देत, त्याच्याबरोबर आता सिजनेबल आहे ती कैरी कट केलेली, कांदा, त्यांच्या 2 चटण्या आणि मिरची, एवढं सगळं कॉम्बिनेशन मिळतं आपल्याला वडापाव बरोबर आणि कोथिंबीर वडी बरोबर। हे एक मला इथलं फार आवडलं। वा, चला वडापाव रेडी आपला गरम गरम। दादाने आपल्याला सर्व केलेला आहे बघा। चटणी आहे आतमध्ये, आंबट गोड तिखट चटणी लावलेली आहे पावाला, मिरची आहे आणि तिखट चटणी आणि कैरी। किती छान आयडिया आहे ना। आणि हे घरगुती सगळं बनवून आणतात येते, इथे फक्त तळायचं काम करतात। पूर्ण फॅमिली बिझनेस आहे यांचा हा, त्याच्यामुळे ते आवडीने करणारच ना। मस्त दादा, टेस्टच भारी आहे तुमच्या इथे। एकदा टेस्ट करा वडापाव। तुम्ही, आम्ही तुमच्याकडे आलो आहे तर तुम्ही तुमच्या कोथिंबीर वडीची माहिती द्या। म्हणजे कोथिंबीर वडी तुम्ही कधीपासून सुरू केली, तुमच्याबद्दल आणि तुमच्या कोथिंबीर वडीबद्दल आमची माहिती
आमच्या इथे कोथिंबीर वडी गेली 40 वर्षापासून चालू आहे. माझ्या वडिलांपासून आमची गाडी चालू आहे. वडिलांनंतर आता माझी दुसरी पिढी की आम्ही ती गाडी कंटिन्यू चालू ठेवतो. आमच्या इथे कोथिंबीर वडी 12ही महिने तुम्हाला गरम पाहिजे तशी 12 महिने असते. कोथिंबीर वडी किती असतो आमच्या इथे कोथिंबीर वडी मिळते. हो. आणि टायमिंग काय? संध्याकाळी 5 नंतर संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आपली कोथिंबीर वडी. हा कोथिंबीर दिवस चालू असते. रविवारी बंद असतं. बाकी आणि आपला प्रॉपर ऍड्रेस सांगा प्रेक्षकांना. खडकमाळी राष्ट्रभूषण चौक सागर डेअरी शेजारी. सागर डेअरी शेजारी नक्की एकदा इथे विजिट करा. कोथिंबीर वडी टेस्ट करा. सुंदर मी विशाल कृष्ण दायगावे. मी कंपनी जॉबला आहे. जॉब करून संध्याकाळी आमची गाडी 5 नंतर चालू असते. 5 ते 9 त्यावेळेस तुम्हाला कोथिंबीर वडापाव गरम गरम मिळून जातो. फॅमिली बिझनेस आणि आम्ही स्वतः करतो. तिथं फक्त काय घरी स्वतः घरातले सगळे कोथिंबीर वडी घरी बनवतो पूर्ण फ्राय करतो. अच्छा. आणि तुमच्याकडे संध्याकाळची पूर्ण कंटिन्यू कोथिंबीर वडीला कंटिन्यू 8:30. हा आता नवीन ह्याच्यामुळे नवीन गिराईक कोण आहे कोथिंबीर नाही येत. वा नंबर 1 आहे ती कोथिंबीर वडी. पण जरा थांबा. तुम्ही जर येणार असाल किंवा यायचा विचार करत असाल तर रविवारी येऊ नका. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5 ते 9 इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.